त्याला 28 तारखेपर्यंत टाइम आहे. 23 ते 28 5 दिवसात हरिहर आणि हरिश्चंद्रगड झाला. दोन्ही किल्ले मी फिरणार आहे. अशा प्रकारे मित्रांनो, तर खतरनाक असा ॲक्सिडेंट झालाय टोल नाक्यावर. कुठली गाडी तमिळनाडूची डायरेक्ट ह्याच्यात टोल नाक्यातच घुसली. काय प्लॅनमध्ये नव्हतं मंदिरात ते यायचं, पण रस्ता लागला. मॅपने इकडून रस्ता दाखवला रांजणगाव आहे ना, दर्शन करूनच जाऊया. काय म्हणताय? काय नाही, तुम्ही तुमचा व्हिडिओ लय बघत आहे. हा लय म्हणजे फार तुम्ही फार म्हणून तिकडे हा फार जम्मू काश्मीर इकडे तिकडून कुठं नेपाळ भूतान म्यानमार. हा मित्रांनो, तर मी नाही इथं बसलो होतो थोडा वेळ व्हिडिओ एडिट करतोपर्यंत दादा म्हणला मिसळ खा. मित्रांनो, तर मंदिरात जाऊन आलो. आतमध्ये कॅमेरा अलाउड नाहीये. तर मंदिरात 3 मंदिर आहेत इथं. एक आहे मित्रांनो, तर ह्या खिंडीच्या इथं नाही वेळ गाठ चढताना बऱ्याच गाड्या बंद पडतात. पुढे एक बंद पडली होती, इथं एक बंद पडली होतं. तर सर म्हणले ह्या वेळेस त्यांनी फोन केला तर त्यांना भेटायसाठी मी भक्ती शक्ती मंदिरापाशी थांबलो. तर सर मला घेऊन आले. तर काय म्हणताल सर तुम्ही? काय नाही, आता तुम्ही आले तर थांबून जावं असं भाऊ. किती बिबटे होते? 3 होते. आणि कुणी पाहिला? मी माझ्या बहिणी. रोज फिरत असतात म्हणतोय मित्रांनो. तर इकडचा भाग लय डेंजर आहे. गुड मॉर्निंग मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज फायनली आपण कुठंतरी बाहेर चाललोय नवीन ट्रिपसाठी. तर मित्रांनो, आपण चाललोय आता हरिहर किल्ल्याकडे. तर भरपूर दिवसाची इच्छा होती माझ्या की हरिहर किल्ला हरिश्चंद्रगड तिकडे जायची. पाहूया. अगोदर तर हरिहर किल्ल्याला जाणार आहे. आपल्याला 28 तारखेपर्यंत टाइम आहे. 23 ते 28 5 दिवसात हरिहर आणि हरिश्चंद्रगड झाला. दोन्ही किल्ले मी फिरणार आहे. अशा प्रकारे आहे. बॅग वगैरे भरली, टेंट वगैरे, बाकीचं जॅकेट वगैरे सगळं काढले. आता जेवण करूया आणि निघूया पुढच्या प्रवासाला. चलो. यस. दे मला. पातळ केलं वे. मित्रांनो, तर जेवण वगैरे झालंय. आता भरपूर दिवसांनी रायडिंग हे गिअर घातल्यात. आता जॅकेट वगैरे घालतो. गरम तर लय होईल, तरी जाऊया आता. ही एक बॅग आहे आपली साधी, आणि ह्याच्यात टेंट आणि ही घेतलंय स्लिपिंग बॅग. त्यामुळे मोठी बॅग पण घेतली. अशा प्रकारे आहे. किती दिवस चाललोय मलाच माहीत नाही. आता 28 तारखेच्या अगोदर माघारी यायचे आपल्याला असे. मित्रांनो, तर गाडीला सामान बांधूया. तर इथं कॅमेरा ठेवतो आणि तुम्हाला टाइम लॅप्समध्ये दाखवतो. ओके, चलो. मित्रांनो, तर पाण्याचं कॅन गहनच भरून नेलंय. अशा प्रकारे बॅग आहे. एकदम कमी सामान आहे, त्यामुळं असं लुचपुच एकच झालंय. कारण आपण किती दिवसासाठी चाललोय आपल्यालाच आयडिया नाही, त्यामुळं असं झालंय. चला यश, बाय बाय. चला मित्रांनो, जाऊया आता. निघालंय. गाडी सामान हे गेलंय, कमी सामान आहे, त्यामुळं लय लुचपुच बसलंय. चला जाऊया. चाललो हरिहर किल्ल्यावर. किती दिवस होतं काय माहित, जाऊ का? कुठं कल्ला येतो? नाही कल्लाय. गाडी किती लागली म्हणून लागली. किती लागली पण नाही कल्ल्या का वाटतं. सरळ गेलं तरी नाही, ती तिथं वजनच नाही आहे त्याला, मोकळच आहे तिथं. मित्रांनो, पेट्रोल टाकतोय आता. ठीक.
अच्छा 500 रुपये 500. हां हे नाही का साधं नाही का स्पीड ओके मित्रांनो तर खालनं सोलापूर हायवे लागतोय जातोय आणि आपण आता चाललोय शिरूरच्या दिशेने तर आपण नाशिकला जाणार आहे तर चला मेन तर आपल्याला हरिहर किल्ल्यापर्यंत आज कुठपर्यंत पोहोचून काय आयडिया नाही आहे आपल्याला जिथपर्यंत जाईल तिथपर्यंत जाईल आपल्याला एक यूट्यूब आणि फेसबुकसाठी एक व्हिडिओ काढायचा आहे रील ती रील काढून परत एडिट करून अपलोड बी करायची आपल्याला अशा प्रकारे आहे चलो मित्रांनो तर खतरनाक असा ॲक्सिडेंट झाला आहे टोल नाक्यावर कुठली गाडी तमिळनाडूची डायरेक्ट ह्याच्यातच टोल नाक्यातच घुसली अजून तर टोल नाका बी चालू नव्हता झाला चला मित्रांनो गाडी दमाने चालवत कधी काय होईल सांगता येत नाही मित्रांनो तर आपण आता पारगावच्या जवळ आलोय आणि आपल्याला नदी लागली नदी पारगावच्या इथं 3 नद्यांचा संगम होतो ते ठिकाण कुठं आहे ते पण दाखवतो तुम्हाला मी आणि पाहू शकता पहिलं इतकं चढचढून जायचं होतं ना रोडला खाली होता नदी लय होती होती पण आता एवढा भराव केलाय ना एक नंबर झालंय हा जुना पूल आहे नवीन पूल अजून चालू नाही झाला भीमा नदी चला कोपऱ्यावर जाऊन थांबूया इथं एवढं बारीक रोड आहे ह्याच्यात थांबण्यात काही अडचण नाही आहे मित्रांनो तर आपण जी नदी उभा आहे आता ही भीमा नदी आणि ही महाराष्ट्रातील म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातील एक प्रमुख नदी जवळपास 860 किलोमीटर आहे ही प्रवास करती नदी आणि ह्या नदीला सोलापूरमध्ये म्हणजे पंढरपूरमध्ये चंद्रभागा नदी म्हणून पण ओळखलं जातं त्याच्यावर पण असं गवत काय आलं आहे तेच कळलं नाही मला सगळं गवतच दिसते पाणी आहे पण पाण्यावर गवत आहे आपली गाडी तिथंच लावली आपण आणि इथं पुलाचं काम चाललंय आणि एवढं काय जागा नाही आहे थांबायला त्यामुळे तिथंच गाडी लावली आता चला जाऊया परत आपल्या गाडीकडे ओके मित्रांनो तर हा साखर कारखाना रावसाहेब दादा पवार गोडगंगा साखर कारखाना बंद झाला कारखाना मित्रांनो तो मित्र भेटलाय काय नाव तुझं नाव काय कुठला रांजणगावचा आहे का हा रोड रांजणगाव गणपतीला जातो का गणपतीला का बरं एम एच बॅकपॅकर मित्रांनो तर आपण रांजणगावमध्ये पोहोचलोय आता आणि आपण पुणे नगर हायवेला लागलोय आपण गणपतीला पण जाऊया आलो इतक्या जवळ तर गणपतीचं पण दर्शन करून जाऊया मंदिर आहे रांजणगावचं तर किती गर्दी आहे पाहूया तशी बरीच गर्दी दिसते आणि जाऊया दर्शन करून मग ओके ते पाहू शकताय रांजणगाव महादेव मित्रांनो तर पहिलं दर्शन करून येतो आता इथं गाडी लावली आणि दर्शन करून येऊया अशा प्रकारे कमान तुम्हाला नव्हे दर्शन करून आल्यानंतर न दाखवतो तर माझी काय प्लॅनमध्ये नव्हतं मंदिरात ते यायचं पण रस्ता लागला मॅपने इकडून रस्ता दाखवला रांजणगाव आहे ना दर्शन करूनच जाऊया किती का अर्धा तास जास्तीत जास्त लागेल जास्त नाही लागणार अशा प्रकारे मंदिर आहे हे भाऊ Hi, how do you Hi. do? Okay, okay. Oh my God. तर मंदिराच्या बाहेरच तुम्हाला 2 रुपयात चप्पल बूट ठेवायचं भेटून जाईल आणि हे तुम्हाला मोठं नाव दिसेल पण इकडच्या साईडनी आत एंट्री महागणपती किती वेळ लागतंय काय माहिती लवकर व्हायला पाहिजे आपल्याला लांब जायचे मित्रांनो तर कमानीपासून जवळपास 150 फूट आल्यानंतर नाही गेट लागताना इथनं आपण एंट्री करतो
तर आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही आहे. तर चला जाऊया इथपर्यंतच, इथनं पुढं नाही आहे अलाउड. मित्रांनो तर दर्शन करून आलो आहे आता. ते कमानीचा फोटो काढतो, तिथं पाहू शकता 8 गणपती दाखवलेत. थांबा भाऊचा काही विषय बघू द्या अगोदर. मित्रांनो तो बूट वगैरे घेतले. तर अशा प्रकारे पाहू शकता ही मेन कमान आहे. इथं 8 गणपती दिलेले आहेत. अशा प्रकारे सिक्वेन्स वाईज आहे. सिक्वेन्स कसा आहे तुम्हाला सांगतो. मयुरेश्वर, मोरगाव, सिद्धिविनायक, प्रत्येक पालीचा बल्लाळेश्वर, परत महाडचा वैद्यविनायक, त्यानंतर चिंतामणी, थेऊर, लेण्याद्री, ओझर आणि रांजणगाव 8वा गणपती, सगळ्यात शेवटचा गणपती अशा प्रकारे आहे. आणि ही इथली मेन कमान आहे. मेन कमान आहे. आता बूट व्यवस्थित घालायला पाहिजे मला. पाहू शकता रांजणगाव महागणपती. मित्रांनो तर आत्ताच रांजणगाव गणपतीचे दर्शन घेतले. तर हा भाऊ आपला भेटला. भाऊ कुठला तू? मी यंद्रून मोगनचा आहे, धुळे जिल्ह्यातला आहे का? तर भाऊ आला म्हणला कसं आहे काय किती दिवसाची यात्रा झाली, कशी झाली यात्रा. तर भाऊला भेटून चांगलं वाटलं. काय म्हणशील? बरं जाऊ द्या. चला भाऊला भेटून चांगलं वाटलं. आता निघूया आपल्या पुढच्या प्रवासाला. नाव काय तुमचं सांगा? मी किरण भोसले, ही पूजा भोसले. ओके ओके चला. थँक्यू. मित्रांनो तर फायनली निघतो. इथं पाहू शकता हे हत्ती. पहिल्यांदा आमचं तेव्हा मला लय भारी वाटलं होतं हत्ती. आता काय हत्तीचं नाही आहे. आपल्याला आता पलीकडच्या साईडला जायचे आणि आपल्याला जायचे आता नारायणगाव रोडनी, म्हणजे अष्टविनायक रोडनीच जायचे आपल्याला पुढं. अष्टविनायक रोड आहे हा. रांजणगाव टू ह्याला जातोय नारायणगाव, म्हणजे ह्याला आपला ओझर, नारायणगाव, राजगुरुनगर, मनसर. चलो आपल्याला त्याचा एक व्हिडिओ काढायचा आहे. निघालो आहे म्हणून. मित्रांनो तर मलठण या गावात आलो आहे आता मी. आणि मलठण वाघोली 41 किलोमीटर, शिक्रापूर 20 किलोमीटर, नारायणगाव 43 किलोमीटर, ओझर 54 किलोमीटर. काय म्हणताय? काय नाही तुम्ही आमचं तुमचा व्हिडिओ लय बघत आहे. हा 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 लय म्हणजे फार तुम्ही फार म्हणून तिकडे हा हा हा. फार जम्मू काश्मीर इकडे तिकडून कुठं नेपाळ, नेपाळ, भूतान, अजून- म्यानमार. हा सगळीकडे पाहिलं हा हा नाही. हा. फेसबुकला पाहता तुम्ही? हा हा आपलं टाइमपास बसला आपले हा हा. त्याच्यामध्ये जाऊन बसायचं. तुम्ही कुठले? आम्ही इथे पिंपरखेडचे तुम्ही कुठनं पाहिलं मला? हा कुठनं पाहिलं मला? ती गाडी उभी केली, हा. चालू गाडीच पाहिलं म्हणलं हे हा. पाहून आहे तिथं हा, हा, म्हणलं हा. यांच्या समक्ष जावं भेटायला. हा, हा. मग आता गाडी लोडची भरलेली आहे. हा, हा. म्हणलं वळा म्हणलं पाय पाय जावं तुमच्या. बर बर बर. चला तुम्हाला भेटून चांगलं वाटलं. हा हा मी नेहमी बघतो तुमचा हा. व्हिडिओ, नेहमी पाहत कधीच. आता तुम्ही आता इकडे कोणीकडे? मी आता इकडं हरिहर किल्ल्यावर चाललोय. हरिहर किल्ला नाशिक. नाशिक. नाशिक आता त्र्यंबकेश्वर. घरी किती दिवस मुक्काम केला? घरी होतं जवळपास 40 दिवस. 40 दिवस. आता थायलंडला जायचंय. त्याच्या अगोदर वेळ आहे आपल्याकडे थोडा. तर म्हणलं हरिहर किल्ला आणि हरिश्चंद्रगड 2 पाहिजे. काय राव तुमचे शिफारस एवढे चालायचे. या इकडे सावलेले हजार पाहतो. हा शिफारस आहे तुमचे एवढे चालायचे. बरं काय मन काय बिन काय वाटे नाही नाही काय नाही. काय बोलताय? नाही नाही काय नाही, काय नाही प्रॉब्लेम. कठीण आहे बुवा. बरं वाटेने खाण्यापिण्याची खाण्याचं काय आता तुम्ही पाहिलंच की आपलं काय भेटेल ते खायचं आणि काय. आणि पैसा अडका काही पडलो पैसा अडका काय आपलं जपूनच वापरायचं, कमी पडेल पण आपलं. वाटेने असे देतच गाव लोक नाही नाही नाही. नाही. गाडीचा बरोबर घोटाळा झाला. मी मोबाईलला बघतो घोटाळा हा झाला. हा जे नाव असलं हा म्हणलं चालायचं गाडी तर पुढं उभी करा जागा नाही. मग गाडी उभी पुढे केली हा. साईडला. म्हणलं जावा यांची गाडी घ्यायला. ओके ओके. बारामती म्हणजे कुठलं गाव? सुपा सुपा. सुप्पा. मग काय आले कोणी मोरगाच्या पुढं? हा हा.
बरे बरे. मित्रांनो, तर आपण आता व्हिडिओ काढायसाठी एक थांबलो होतो, तर हे सर नाही वे आपल्याला तिथं गाडी लावून माघारी भेटायला आले. बरं बरं बरं. हां, मित्रांनो त्यांची ही गाडी सरांची, तर इथं गाडी लावून नाही वे ते तिथपर्यंत चालत आले होते. आयला बरेच चालत आले होते. 200, 250, 300 फुटाच्या पेक्षा जास्त चालत आले होते. डंपर होता त्यांचा. चला पुढे जाऊन आपण व्हिडिओ टाकू. चप्पल नाही घातली काय त्यांनी. जेवण करणार डबा आहे माझ्याकडे. नाही जेवण नको, जेवण करून चालतं. आता मी घरी जाऊन जेवणार आहे. अहो मी काय जेवण चालतो, माझ जागाच नाही जेवायला असे. बस मित्रांनो, तर हे सर आपल्याला घेऊन आलेत थंड प्यायला. तर हा दादा आपल्या ओळखीचाच निघाला. हा दादा आपल्या ओळखीचाच निघाला. पहिल्यापासून व्हिडिओ पाहतोय म्हणतोय. हॉटेलचा मालक. पहिल्या दिवसापासून व्हिडिओ कुठलं हॉटेल आहे, काय कुठे? नक्की भेट द्या. तर भाऊला भेटून चांगलं वाटलं. अष्टविनायक हायवेवर अचानक हे सर मला घेऊन आले. म्हणे थंड पिऊ काहीतरी. तर दादाने लगेच ओळखलं, म्हणे तुम्ही स्वप्नील देवडे का, तुमचे व्हिडिओ पाहिले मी सगळे. मित्रांनो, तर मी नाही वे इथं बसलो होतो थोडा वेळ व्हिडिओ एडिट करत. पहिल्यांदा दादा म्हणला मिसळ खा, तर दादाने मिसळ दिली. आता मिसळ खातो, पाहू शकता तुम्ही, एकदम भारी मिसळ. तर हे कुठे आहे हॉटेल? तर अष्टविनायक हायवेला आहे. नाव काय गावाचं? रोडवडी फाट्याच्या जवळच, रोडवाडी फाट्याच्या जवळच पडवळ मिसळ हाऊस. पडवळ मिसळ हाऊस. तर तुम्ही इकडे कधी आला तर तुम्ही नक्की मिसळ खा. अचानक भेट झाली आमची. गुगलला टाकलं तरी हां, गुगलला जरी टाकलं तरी भेटून जाईल. तुम्ही अष्टविनायक यात्रा करत असाल तर इथे येऊन नक्की मिसळ खा. आपला भाऊ एक नंबर आहे. भाऊला भेटून खूप भारी वाटलं. भाऊचा स्वभाव पण भारी आहे. हां मित्रांनो, तर फायनली निघतोय ना. चला दादा, तुम्हाला भेटून चांगलं वाटलं. अचानक भेट झाली आमची. चल निघतो मग. ओके, थँक्यू. तर मित्रांनो, आता निघतो इथनं. आपल्याला नाशिकपर्यंत पोचाल का नाही याची गॅरंटी नाही आहे, पण चला इथं चांगलं ते पाहू शकता. ये तुम्ही कधी आला तर या इथं. ती पडवळ मिसळ म्हणून आहे तिथं. तर चला, गाडी आपली इथे. 3 दिवसाचा प्रवास झाला. आता कुठे चालले? आता मी हरिहर किल्ल्यावर चाललोय. ट्रेकिंगच काय 12 महिने? हां. मी आत्तापर्यंत ह्या गाडीवर 70,000 किलोमीटर फिरली भारतात. गाडी भारताचा 2 राऊंड झाले माझे, अख्खे राज्य सगळे. नेपाळ 2दा झालं, भूतान 2दा झालं, म्यानमार 1दा, लद्दाख 2 वेळा गेलो, केदारनाथ 3 वेळा. पेट्रोल किती जातं? पेट्रोल काही जेवढं किलोमीटर होतं त्याच्या डबल पैशाचं पेट्रोल जातं. हा, हां, नाही तर डबल नाही तर त्यापेक्षा जास्त जातं. तिकडं सगळे डोंगरीचं भाग आहे ना, घाटाचाच रोड आहे. म्हणजे समजा 10,000 किलोमीटर झालं तर 25,000चं पेट्रोल लागतं. संध्याकाळी नाईटला ते टेंट वगैरे आहे की माझ्याकडे, काय टेंट, स्लिपिंग बॅग वगैरे सगळे. आपलं पेट्रोल पंप इकडंच वाघाची भीती आपल्या इथं. गाव कुठलं? मी सुपा, बारामती. त्यांनी ठेवलं होतं संतोष कोलते. गाडी अडवायची. नाही आत्ताच नाश्ता केला. हे ओळखीचेच होते दादा, त्यांनीच नाश्ता वगैरे झाला. आता निघतोय इथनं. अडवती वगैरे नाही ना पोलीस असे? नाही पोलिस कसे नाही अडवत, फिरणाऱ्यांना नाही अडवत इतक्या लांबला. त्यांना माहित असतं इतक्या लांब नाही आलाय म्हणल्यावर त्याकडे सगळी कागदपत्र असतात. आणि शक्यतो ही कॅमेरा असल्यावर जास्त कोण नाही अडवत. पण कॅमेरा चालू ना लगेच. हा, हे व्हिडिओ काढतो मी इंस्टाग्राम, फेसबुक आणि युट्यूब साठी. तुमचं बी आता आलं याच्यात, मी रेकॉर्ड करून घेतलं तुमचं बी. आयडी काय आहे आपली? माझं स्वप्नील देवडे म्हणून आहे. मित्रांनो, तर 8 दिवसातली आपली दुसरी नदी लागली, घोड नदी. पाहू शकता ही नदी, घोड नदी. ओके.
तिथं थांबून फोटो काढायला फुल लय बारीक आहे, पाहू शकताय. एका साईडची गाड्या थांबतात एका साईडच्या यासाठी, नवीन पुलाचं काम होतं पर्यंत. चलो मित्रांनो, तर भाले या गावात पोचलोय आता. आणि ऊन लय असं जाणवतंय, गरमी आहे. कुठला तुम्ही? आम्ही चाललो पिंपरगडचे. पिंपरखेडचे. तुमची पॅशन बघितली मागून. हा हा. म्हणलं 12 मग वाजता तुम्ही इकडून फिरून आला काय? हा पुढे गेलो होतो मागून ती पाठी वाचली का हा. मग आलो इकडे. बरं. आता कुठे? आता हरिहर किल्ला. अरे आलो इकडे. हां. चालतं. ओके. काय तुमचे व्हिडिओ बघितले होते मी. हां हां. इंस्टाला बघत असतंय. बरं. पॅशन प्रो मागून नाव वाचलं. हां. म्हणलं तोच गडी म्हणलं हा, हा. 100%. बरं. काय घ्यायचं का? नाही आताच काय नको. हा ना? आताच निवांत थांबलो, व्हिडिओ टाकावं म्हणलं. चाललंय या भागातील लोक कोण भेटायचं असेल तर पुढे भेटतील अशा हिशोबाने. चालतंय. चालेल. ओके. मित्रांनो, तर आपण आळे या गावात आलोय. आळे हे सगळं आळे फाटा म्हणूनच ओळखतात, पण आळे म्हणून गावाचं नाव आहे. आळे गावात आपल्याला आता पुणे नाशिक हायवे लागायचं आहे. आणि मग पुणे नाशिक हायवे लागलं की आपल्याला नाशिकच्या दिशेने जायचे. अजून इथं 162 किलोमीटर आहे, लय लांब नाशिक आहे. चलो मित्रांनो, तर राईट घेतलाय आपण आता इथनं पुणे नाशिक हायवेवर. काय पुणे नाशिक हायवे अजून पुढे आहे बहुतेक. हा जुना हायवे, तो बायपास आहे पूर्ण. आळे फाट्याला बायपास देऊन गेला वाटतं हायवे. चला हायवेला जाऊन मिळेलच. गाडी थोड्या वेळ असं लावून कुठं थांबलं की लगेच ओळखीची भेटते. चलो मित्रांनो, आता आपल्याला डोंगर दिसायला लागली, पाहू शकता. इथं पण डोंगर आहे, असं सगळी डोंगर रांग दिसायला लागली. मित्रांनो, तर आत्ताची एक छोटासा ब्रेक घेतला होता आणि ब्रेक घेऊन परत प्रवासाला लागलोय. ब्रेकमध्ये खरं तर व्हिडिओ काढायला पाहिजे, ते माझ्या लक्षात येईल. आता परतच्या वेळेस ब्रेक घेईल ना, त्यावेळेस नक्की व्हिडिओ काढणार. पूर्ण कॉन्क्रीट रोड आहे, कॉन्क्रीट. डांबरी कुठं नाहीच आहे. मित्रांनो, तर पाहू शकता काय जबरदस्त खिंड आहे. खूप मोठी, म्हणजे हे डोंगर कसे पोखरून केलंय त्यापेक्षा पुढचा वळण आहे ना, ते जबराट आहे. इथे एक आहे, पुढे एक आहे वळण. फोटो काढूया गाडीचा. मित्रांनो, तर ह्या खिंडीच्या इथं नाही वेळ गाठ चढताना बऱ्याच गाड्या बंद पडतात. पुढे एक बंद पडली होती, इथे एक बंद पडली, पुढे एक EMG ची बंद पडली होती. अशा प्रकारे आहे. पूर्ण हे डोंगर सगळे वसाड दिसायला लागलेत आता. ज्यावेळेस मी पावसाळ्यात इथनं गेलतो ना, त्यावेळेस काय वातावरण होतं, एक नंबर. ज्यावेळेस आपण लद्दाख ट्रिपला गेलो होतो ना, त्यावेळेस इथनंच गेलो होतो. तर इथं एक खिंडीत एक फोटो काढूया आपण. ओके, गाडीचा. कॅमेऱ्यात लईच वाईड अँगल आहे भाऊ, कसलं जबराट दिसतंय कॅमेऱ्यात. मित्रांनो, तर पुढं गेला का या ट्रकच्या पुढं, त्या ट्रकवाले ओळखत होते आपल्याला आणि ते बरोबर चढायला लागले होते, त्यामुळं थांबवू नाही शकले. चला, मोसम पकडून जायला लागतंय त्यांना बी. ओके, चलो. क्रेन बघा, टो बी करायचं असलं तर क्रेन बिन सुविधाचा नंबर इथं अगोदरच लावून ठेवल्यात. फिटरचा नंबर ह्या घाटात नाही रे, काही ठिकाणी मी फिटरचा नंबर पण पाहिला, क्रेनचा नंबर पण पाहिला, म्हणजे गाडी बंद पडली तर नेला टो करून. कसला खतरनाक डोंगर आहे हा, एकदम जबरदस्त. एकदम खडी कटिंग आहे, खडी कटिंग. तर मित्रांनो, इकडून राईड घेतला की संगमनेरला जाते. पुणे नाशिक हायवेने शिर्डी, संगमनेर, अजून कुठं
ओके मित्रांनो, तर आपण नाही आता संगमनेर फाटा आहे ना, संगमनेर फाटावर होतो आणि मी मिस कॉल आला होता म्हणून ते कुणाचं मिस कॉल आलं होतं ते पाहण्यासाठी थांबलो. तर हे सर आपल्याला भेटले. सरांनी मला ते टोल नाक्यापाशीच पाहिलं होतं, पण सरांची इलेक्ट्रिक गाडी होती. काय झालं सर, काय म्हणतात? मी इलेक्ट्रिक गाडी तुम्ही माझ्या समोर निघून गेले, हा. जोरात होते, मी आवाज दिला, पण आता तुमचा नंबर पण नाही, काही नाही, तुम्ही फास्टमध्ये होते. माझी छोटी गाडी असल्यामुळे मला जास्त जोरात येता नाही आलं. पण मी म्हटलं योगायोगाने तुमची भेट झाली तर बरं होईल. तुम्ही नेमकी मला पुढे थांबलेली दिसली, मग तुमची भेट झाली. ओके. तर सरांनी आईस्क्रीम दिली खायला आणि आता तर म्हणजे काय लय ऊन आहे त्यामुळे गरम. सर म्हणत होते नाश्ता करा, नाही तर चहा प्या. तर म्हटलं तर काय चहा नाश्ता नको काय थांबायला. सरांनी एक बॉटल आणि आईस्क्रीम दिली. धन्यवाद सर. धन्यवाद. ओके मित्रांनो, तर फायनली निघतोय आता. इथं थांबलो होतं, इथं आईस्क्रीम खाल्ली. नाश्त्याचं बी म्हणत होते नाश्ता करायचा का, पण नाश्ता नको आपल्याला. ओके चलो मित्रांनो, तर एक सुंदर असं खुल्ला मित्रांनो ते सुंदर असं एक मंदिर आहे, भक्ती शक्ती मंदिर म्हणून. तर इथं पण जाऊया आपण. गाडी पण जाते आत, पण इथं सगळं उकाळलंय. टू व्हीलर जायला अशा पद्धतीने आहे भक्ती शक्ती मंदिर. कुठले तरी ट्रिप थांबत दिसते इथं. मित्रांनो, तर गाडी इथं लावली आणि आता दर्शन घेऊन येऊया. अशा प्रकारे एक मंदिर आहे. तर आत सुंदर असं हे आहे. इथं कुठली तरी ट्रिप थांबली. चला बस थांबली. कुठनं आला तुम्ही सर? कुठली ट्रिप तुमची? आमचे हे चाललंय जुनागड का? बरं. बस आली, त्यांचा नाश्ता चाललाय अशा प्रकारे. तर चला मंदिर दाखवतो तुम्हाला. ते लाजले बोलायला. ओके चलो. मित्रांनो, तर मंदिरात जाऊन आलो. आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही आहे. तर मंदिरात 3 मंदिर आहेत इथं. एक आहे विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे, त्यानंतर गुरुदेव दत्त मंदिर एक आहे आणि महादेवांचं मंदिर एक आहे. असं 3 सेक्शनमध्ये मंदिर डिवाइड आहे. आणि हे आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही आहे. एकदम सुंदर असं मंदिर बनवलं आहे, पाहू शकता. एकदम मस्त असं लोकेशन पण मस्त आहे. इथं पाहू शकता. इथं भक्ती शक्ती पुतळा हा सेम नाही, आपल्याला निगडी येते पाहायला भेटतो. पाहू शकताय हे भक्ती शक्ती शिवाजी महाराज आणि तुकाराम महाराज यांचा जिथं ही झाली भेट झाली होती, तिथं भक्ती शक्ती भेट म्हणून आहे. तर चला, आपल्याला इथंच राहायची व्यवस्था होती. बघूया कसं होतंय, काय होतंय. मित्रांनो, तर आपण नाशिककडे निघालो होतो आता आणि जातानीच आपल्याला भक्ती शक्ती म्हणून लागलं. संगमनेर आणि सिन्नरच्या मध्ये एक मंदिर आहे सुंदर. तर इथं काय झालं, हे टूर आली होती ना, त्यांनी पोहे बनवले होते, त्यांनी मला पण दिले होते खायला. मी तेच खात होतो. तर हे सर आले, त्यांना वाटलं मी खातोय, ह्याला विचारावं का नाही विचारावं असं झालं. त्यामुळं आले सर धाडस. तर भेटून चांगलं वाटलं. कुठले तुम्ही? आम्ही येवलाचे का? बरं चला. ओके. मित्रांनो, तर आपण भक्ती शक्ती मंदिरापाशी होतो. तर तिथनं आपल्याला एक सर आहेत, आपले व्हिडिओ खूप जुन्यापासून पाहतात. तर ते सरांनी फोन केला होता की म्हणे मागच्या वेळेस लद्दाख ट्रिपला गेला, त्यावेळेस चुकून गेला, तर आता आमच्या इथे या. तर त्यांच्या तिथं आलं. इथं गाडी लावली. मित्रांनो, तर आपण नाही भक्ती शक्ती मंदिरापाशी थांबलो होतो. तिथंच टेंट लावायचा प्लॅन होता माझा. तर हे आपले सिद्धार्थ सर आहे. सर आपल्याला लद्दाख ट्रिपपासून ओळखतात. सर लद्दाख ट्रिपला पण त्यांनी फोन केला होता, त्यावेळेस आपण नाशिकला पोहोचलो होतं. तर सर म्हणले ह्यावेळेस त्यांनी फोन केला, तर त्यांना भेटायसाठी मी भक्ती शक्ती मंदिरापाशी थांबलो. तर सर मला घेऊन आले. तर काय म्हणताल सर तुम्ही?
काय नाही आता तुम्ही आले तर थांबून जावं असं बुवा, बाकी काय नाही. आणि हे सगळे त्यांचे मुलं आणि त्यांचे पुतणे चिली पिली कंपनी सगळे भरपूर जण आले होते. कॅमेरा चालू केल्यावर बरेच जण गायब झाले. तर चला मित्रांनो, तर आता इथं टेंट लावतो. इथंच या ठिकाणी एकदम हवेशीर, तिकडून पाहू शकता चारी बाजून डोंगर दिसतात. एकदम मस्त लोकेशनला आहे तुम्ही. तसं पावसाळ्यात तर एकदम भारी दिसत असेल. हर हर महादेव मित्रांनो. तर मित्रांनो आपण एक ट्रिप करतोय आता महाराष्ट्रातच. त्यामध्ये आपण हरिहर किल्ला, हरिश्चंद्रगड आणि कळसुबाई शिखर हे 3 पॉईंट कव्हर काय नाही. तर त्याचा पहिला दिवस आहे. पहिल्या दिवशी आपण नाशिकच्या दिशेने हरिहर किल्ल्याच्या दिशेने जात असताना आपल्याला वाटतच अंधार पडला. तर आपण संगमनेर च्या पुढं एक घाट आहे. तुम्हाला थोडक्यात सांगायचं म्हणजे जे भक्तिशक्ती मंदिर आहे ना, त्याच्या अलीकडचा जो घाट आहे तिथं करे घाट म्हणून जागा आहे सायखिंडी गावात. तर तिथं आपण थांबलेलो आहे. तर तिथं मी टेंट लावून थांबणार होतो. तर हे सर आहेत आपले सिद्धार्थ गायकवाड सर, हे पोलीसमध्ये आहेत, महाराष्ट्र पोलीसमध्ये. तर सरांनी मला फोन केला म्हणे की आम्ही तिथंच राहिलाय. तर सर मला न्यायला आले. मी इथं थांबलो होतो भक्तिशक्ती मंदिरपाशी. तर आता बसलो मी इथं त्यांच्या सरांच्या टेरेसवर टेंट लावला. टेंट दाखव, इथं टेंट लावला. तर हा भाऊ आला सरांचा, चुलत भावाचा मुलगा आहे, पुतणे आहे. तर हा मला एकदमच सांगायला लागला. काय सांगत होता तू, कुठं आलता बिबट्या? हे घर आहे ना, तिथं बिबट्या. किती बिबटे होते? 3 होते. आणि कुणी पाहिला? मी माझ्या बहिणी. आणि किती वाजता आलता? दिवसा आलता का रात्री आलता? रात्री 3 वाजता. रात्री 3 वाजता आलता होय. म्हणजे इथं फिरत असतात का बिबटे? रोज फिरत असतात म्हणतोय मित्रांनो. तर इकडचा भाग लय डेंजर आहे. त्यामुळेच मी सेफ जागेवर टेंट लावायला पाहत होतं. तर सर भेटले, धन्यवाद. सरांनी आपल्याला इथं आज त्यांच्या घराच्या वरती टेंट लावायला घेऊन आले. तर पाहू शकता ह्या भागात लईच बिबट्याचे. तर तुम्ही देखील इकडं कुणी फिरायला येत असाल आणि टेंट लावायचा विचार करत असताल तर अगोदर लोकल लोकांची माहिती घ्या आणि मगच टेंट लावा, नाही तर इथं बिबट्या तुमचा कार्यक्रम करू शकतोय. चला मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि फॉलो करा. मित्रांनो, तर जेवण करतोय संध्याकाळचं तर सरांच्या इथं पाहू शकता अशा प्रकारे. तर धन्यवाद सर. मित्रांनो, तर इथं टेंट लावलंय पाहू शकता अशा प्रकारे. एकदम भारी असा बंगला आहे आणि बंगल्याच्या वरती टेंट लावले आणि एकदम सुंदर असं डोंगर बिंगर आहे. तुम्हाला उद्या सकाळी पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवतो. तर आपण भक्तिशक्ती मंदिर आहे इथं पुढं, तिथं थांबणार होतो, तिथंच टेंट लावणार होतो. पण आपल्या इथंच व्हिडिओ पण आहे, सिद्धार्थ गायकवाड साहेब म्हणून आहेत. ते महाराष्ट्र पोलीसमध्ये आहेत. तर ते मुंबईला ड्युटीला असतात. ते आपले व्हिडिओ पाहतात असतात. तर त्यामुळं त्यांनी मला फोन केला होता सकाळीच की आपला फेसबुकचा फोटो पाहून की म्हणे की माझ्या इथं मुक्कामाला या, नाही तर मला भेटायचे. तर ते आपल्याला भक्तिशक्ती मंदिरापाशी आलते न्यायला. मग त्यांच्याबरोबर आपण त्यांच्या घरी आलो आहे. भक्तिशक्ती मंदिरापासून 3 ते 4 किलोमीटर लांब. तर अशा प्रकारे टेंट लावला आहे आणि त्यांच्या इथं जेवण वगैरे झालं. तर उद्याच्या ब्लॉगमध्ये त्यांचं सकाळची एक क्लिप दाखवतो त्यांच्या बरोबरची. तोपर्यंत तुम्ही काय करा, नवीन पाहत असाल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. ही भारी व्हिडिओ असणार आहेत सगळे. हा व्हिडिओ पण 1 नंबर झाला आहे. तसा मी एडिट करतानाच मला वाटलं 1 नंबर झाला आहे. चला बाय बाय. सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. आणि ह्या भागातलं कोणी असेल तर कमेंट करून नक्की सांगा. मी नाशिकमध्ये आहे अजून 2 दिवस. तर भेटू आपण.